LPG घेऊन भारतामध्ये पहिली नौका पहिलं टँकर शिप दाखल होत आहे। मोठा तुटवडा LPGचा भारतामध्ये निर्माण झालेला होता। सिलेंडरसाठी अजूनही रांगा लागतात कारण आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे LPG आपण मुख्यत्वे कतार या देशाकडून मागवतो, जे होर्मुझ सामुद्रधुनीतून आपल्याकडे येत असतं। ती होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे अनेक भारतीय जहाजं ही अडकलेली होती। मात्र अखेरीस इराणकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर शिवालिक नावाचं हे टँकर जहाज भारताच्या किनारपट्टी जवळ पोहोचलेलं आहे। LPG घेऊन हे जहाज आता भारताच्या गुजरातमधल्या एका पोर्टला ते जहाज येत आहे। मुंद्रा बंदरामध्ये हे जहाज पोहोचत आहे। भारतासाठी मोठी दिलाशाची बातमी आणि शिवालिक पाठोपाठ अन्य दोन जहाज सुद्धा येत आहेत, ज्याच्यात एकामध्ये LPG आहे, एकामध्ये क्रूड ऑइल आहे। त्यामुळे इंधन संकट जे आपल्यावरती घोंगावत होतं त्यात काहीसा हा दिलासा म्हणायला हवा। साधारणतः 54,000 मेट्रिक टन प्रोपेन आणि ब्यूटेन हे वायू यामध्ये आहेत। LPG साठी आवश्यक असलेले हे घटक वायू आहेत। शिवालिक नावाची ही टँकर शिप आता भारताच्या किनाऱ्याजवळ पोहोचली आहे। गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये ती दाखल झालेली आहे। भारतासाठी मोठी दिलाशाची बातमी। याच्या पाठोपाठ आणखीन एक जहाज LPG घेऊन येत आहे। LNG आपल्याला म्हणता येईल, त्यांना लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणता येईल। LNG घेऊन येत आहे आणि आणखी काही जहाज ज्यावरती क्रूड ऑइल कच्चं तेल आहे अशी जहाज सुद्धा हळूहळू आता भारताच्या किनारपट्टी जवळच्या दिशेने निघायला लागलेली आहेत। आत्ताच्या घडीला होर्मुझमध्ये 22 जहाज आपली उभी आहेत। खासगी जहाज आहेत, काही सरकारी मालकीची आहेत आणि इराणकडून त्यांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून भारताच्या दिशेने रवाना होण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्या सोबत आहेत। ढगे सर, इतक्या दिवसांचा ब्लॉकेड, इतक्या दिवसांची कोंडी आणि अखेरीस पहिलं जहाज जे नॅचरल गॅस LNG घेऊन भारताच्या किनारपट्टीवर आलंय, खूप मोठा दिलासा। नक्कीच भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा नक्कीच मोठा दिलासा आहे। आणि आपल्याला जसं माहित आहे की या 3 जहाज त्या ठिकाणी येत आहेत आणि येणाऱ्याही काळामध्ये आणखी 6 जहाज अशा प्रकारचं LNG LPG चा साठा घेऊन भारतामध्ये त्या ठिकाणी येतील। पण आणखीन एक नवीन जी बाब आपल्या समोर त्या ठिकाणी येते, जे यांनी सांगितलेली आहे की केस टू केस बेसिसवर जे आहे अशा प्रकारची मुभा इराण आपल्याला देणार आहे। सरसकट सगळ्याच जहाजांना जे आहे भारतामध्ये येण्यासाठी स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून तशा प्रकारची परवानगी दिली नाही। तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल की ऑलरेडी अजूनही ज्या ऑलमोस्ट 2 डझन आपल्या जहाजा त्या ठिकाणी आहेत, तर त्या तशा प्रकारे अशा प्रकारचा इंधन पुरवठा करण्यासाठी जे आहे तिथून भारतापर्यंत त्या ठिकाणी पोहोचतात। पण नक्कीच आज घडीला शिवालिक या ठिकाणी पोहोचते आणि ऊर्जा सुरक्षिततेच्या अनुषंगाने ही महत्वाची बाब आहे। आणि अशा प्रत्येक जहाजा अशा प्रकारचा इंधन पुरवठा घेऊन भारतामध्ये पोहोचाव्यात, जेणेकरून आपल्या ऊर्जा सुरक्षिततेचा प्रश्न सॉल्व्ह होईल। या अँगलनं आपण या सगळ्या इश्यूकडे पाहायला हवं। नाही, आणखीन एक मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे भारत आणि इराण मधली जी शिष्टाई आहे ती भारताची शिष्टाई कामाला आलेली आहे। 100% माझ्या मते स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा हाच ऍडव्हान्टेज आपल्याला मिळतोय की इराण सोबत आपली मैत्री आहे, त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिकेसोबत मैत्री आहे। आणि म्हणूनच चर्चेच्या माध्यमातून जे आहे अशा प्रकारे भारताचं हित सर्वतोपरी ठेवून आपण अरब राष्ट्रांशी त्याचबरोबर इराणशी चर्चा केली आणि त्याचं फलित आपल्याला पाहायला मिळते। आणि हा काही फक्त स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असण्याशी संबंधित विषय नाही, मागचा इतिहास जर आपण पाहिला तर इराण सोबत आपले चांगले संबंध राहिलेले आहेत। त्या प्रकारे आपण त्या रिलेशनशिपमध्ये त्या संबंधांमध्ये गुंतवणूकही केलेली आहे, म्हणजे फक्त पैशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नाही पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी ही एक प्रकारची मी गुंतवणूक समजतो। आणि त्या गुंतवणुकीचा जो आहे एक प्रकारे आपल्याला फायदा या ऊर्जा सुरक्षिततेसाठी मिळताना आपल्याला दिसतोय। आणखीन एक छोटासा प्रश्न म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये इराणने सी माइन्स तिथे डिप्लॉय केलेले आहेत अशी एक बातमी आलेली होती। अर्थात ते कितीसे डिप्लॉयड आहेत, कुठल्या भागात डिप्लॉयड आहे त्याची अजून माहिती नाहीये। पण एक गोष्ट, एक की पॉईंट त्यातला असा की असे ज्यावेळेला सी माइन्स तिथे डिप्लॉयड असतात त्यावेळेला विमा कंपन्या विमा त्यांचा रिलीज करत नाही आणि अशा परिस्थितीतनं ही जहाजं येणं हे किती मोठं आहे?
नक्कीच, म्हणजे सगळ्यात मोठा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो लॉजिस्टिक बॉटलनेक, आणि त्यातल्या त्यात या जहाजा जे आहेत त्या जहाजा तिथे अडकलेल्या आहेत आणि सोबतीला ज्या इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांचा प्रीमियम त्या ठिकाणी वाढवत आहेत, त्या ज्या आहेत जास्त या ठिकाणी म्हणजे एकूणच जो आहे भुर्दंड या सगळ्या शिपिंग कंपनीला त्या ठिकाणी पडणार आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जो आहे हा सगळा जो तिढा आहे हा एकूणच सुटण्यासाठी इव्हन आज जरी हे युद्ध संपलं तरी सुद्धा कमीत कमी 1 ते 3 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी त्याच्यात लागेल. दुसरा जो मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे की सी माइन्स, त्या ठिकाणी इराण जे आहे सी माइन्स त्या ठिकाणी एक प्रकारे समुद्रामध्ये पेरू शकतो, कारण डेप्थ जी आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझची कमी आहे. सोबतीलाच स्पीड बोट असतील, ड्रोन असतील, याच्या माध्यमातून सुद्धा तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करू शकतो. पण अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा इराणशी असणारे आपले सगळे चांगले संबंध कामाला येत आहेत आणि त्या अनुषंगाने या जहाज आपल्याकडे येत आहेत. अगदीच खूप मोठी गोष्ट म्हणायला हवी. धन्यवाद तुम्ही हे विश्लेषण केलं त्याबद्दल. तर शिवालिक हे टँकर जहाज भारताच्या किनारपट्टीवर आलंय. मुंद्रा बंदरामध्ये ते दाखल झालेलं आहे. मोठी दिलाशाची बाब भारतासाठी. LNGचे घटक गॅस जे असतात ते ब्युटेन आणि प्रोपेन हे गॅस घेऊन हे जहाज भारताच्या किनारपट्टीवर दाखल झालंय. भारतासाठी सगळ्यात दिलाशाची बात म्हणायला हवी, कारण नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा भारतामध्ये आहे अशी एक हूल उठलेली होती. बऱ्याच ठिकाणी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर्सवरती आपल्याला रेशनिंग करावं लागलं. घरगुती वापरासाठी जरी आपण मोकळा हात दिलेला असला तरी व्यावसायिक वापराच्या सिलेंडरसाठी बरंच रेशनिंग करायला लागलेलं होतं. आणि अशामध्ये हे LNG घेऊन आलेलं एक मोठं जहाज हे भारताच्या किनारपट्टीवर दाखल झालं, ही एक मोठी दिलाशाची बाब.